नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं. यल्लाप्पा गायीसाठी औषध तयार करतो व मामांना सांगतो, हे गायींना दिवसातून पाण्यातून 3 वेळा द्या म्हणजे बरं होईल. तसं सांगून पुढे म्हणतो, मी इथून निघतो. तर मामा म्हणतात, अरे थांब ना, आता गायी बरं झालं तर निघ की इथून, आणि काय फरक पडतोय की नाही बघ, मग जा घरला. पुण्यांदा बोलवायला तुला एवढा लांब कोण यायचं र? यल्लाप्पा म्हणतो, बरं ठीक आहे मामा, मी थांबतो. गायींना औषध वगैरे देऊन पाहतात, तरीसुद्धा गायी काही बरी होत नाही. मामा पुढे विचारतात, काय रे यल्लाप्पा, काय झालं? यल्लाप्पा म्हणतो, मामा समधी उपाय करून पाहिलं, पण काय बी उपयोग नाही झालं बघा. मामा म्हणतात, अरे आता कसं चालायचं? गायला असंच ठेवून कसं चालणार? बरं तर केलं पाहिजे नव्हं तिला. यल्लाप्पा म्हणतो, मामा उद्याचा एक दिवस वाट बघून पाहू. मामा म्हणतात, अरे उद्या बी बरं नाही झालं तर? बरं ठीक आहे, तू म्हणतोयस तर बघूया वाट. पुढच्या दिवशी सकाळ होताच मामा यल्लाप्पाला विचारतात, काय रे बाबा, काय झालं? यल्लाप्पा म्हणतो, काय नाही मामा. मामा म्हणतात, अरे मग गायला अजून बरं का नाही वाटत? तू तर म्हणला होता ना गाय चारा खाल म्हणून. यल्लाप्पा म्हणतो, होय मामा, पण असं का होतंय तेच काय समजणं झालं आहे. मामा म्हणतात, अरे गायकडं बघवणं झालं या, तुला तर समजा ठाव आहे ना, कर की काहीतरी. यल्लाप्पा म्हणतो, मामा एक काम करावं लागेल. मामा म्हणतात, अरे मग काय सांग की. यल्लाप्पा म्हणतो, त्याच्यासाठी वनात जावं लागेल. मामा गाईला बरं वाटेल, पण त्यासाठी डाव्या बाजूला झुकलेल्या कडुलिंबाची साल आणावी लागेल आणि त्याच झाडाचा पाला बी लागेल. मामा म्हणतात, अरे हे मग आधीच करा पाहिजे होतं ना, आणि काय बी कर, माझ्या गाईला बरं वाटलं पाहिजे बघ. यल्लाप्पा म्हणतो, मामा पण एक आहे, त्या झाडाची रीतसर पूजा करावं लागेल. झाडाची पानं तोडायची नाहीत, झाडाच्या खोडाला नाहीतर फांदीला हलवायचं, आणि जी पानं पडतील ती झेलायची, खाली पडलेली पानं घ्यायची नाहीत. काशा म्हणतो, मामा ह्याला काय म्हणायचं? जमिनीवर पडलेले पानं घ्यायची नव्हे. मामा म्हणतात, यल्लाप्पा ह्या दोघांनी झाडायचं म्हणलं तर ह्या दोघांनी काय माहीत नाही, तू ह्यासनी घेऊन जा. काशा व किसन ते दोघेही यल्लाप्पासोबत जाऊ लागतात. आता तिघेही ते वनामध्ये निघतात ते झाड शोधण्यासाठी. आता तळावरील लोक म्हणत असतात, मामा तुम्ही त्यांना औषध आणायला धाडलंय, पण गाय बरं होईल ना? मामा म्हणतात, अरे ते आल्यावर आता समजलंच की, येऊ तर दे त्यासने आधी. अहो दादा, मला ठाव आहे, बानं लय जणांची गायी बरं केले, आणि इथेच काय झालं कोणास ठाव. नाण्या म्हणतो, मामा दुसरा कोण असेल तरी बोलावायचं का? मामा म्हणतात, अरे त्याला समज येते म्हणून आपण बोलवलं आहे ना त्याला इथं. ते सर्व म्हणू लागतात, मामा तुम्ही सर्व लोकांची कारणं सोडवता, पण तुम्हीच भंडारा का नाही लावत गायला? आता पतूर गाय बरं बी झालं असतं. मामा म्हणतात, समध्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतात का? उगा आपल्या तोंडाला येईल ते बोलायचं. पुढे आपण पाहतो, तळावर गणू येतो आणि रडू लागतो व मामांनी म्हणतो, मामा लई आठवण येत होती बघा तुमची. मामा म्हणतात, अरे मग इतक्या दिवस झालं का नाही आला तळावर? तो गणू म्हणतो, मामा आईला काय झालं होतं कोणास ठाऊक, नुसता येड्यागत करत होती बघा. समधी म्हणत होते आई काही जगत नाही म्हणून. मामा म्हणतात, अरे मग तळावर घेऊन यायचं नव्हता वाच. गणू म्हणतो, मामा मी तुमच्या नावाचा भंडारा लावत होतो आणि रोज जप करत होतो बघा. मामा म्हणतात, आता कशी तब्येत आहे आईची? तर तो गणू म्हणतो, आता बरा आहे बघा मामा, म्हणून तर तळावर आलो आहे ना. गणू म्हणतो, मी आता इथंच राहणार आहे आणि तुमची सेवा करणार आहे बघा. पुढे आपण पाहतो, किसन म्हणतो, अरे बाबा आणखी अजून किती लांब जायचं आहे? यल्लाप्पा म्हणतो, अरे बाबा अजून झाड तर सापडू दे. काशा म्हणतो, अरे किसन्या तुझं काय चाललं हे मध्ये मध्ये? मामाने औषध आणायला पाठवले ना? किसन म्हणतो, चालतो रे बाबा चालतो. पुढे आपण पाहतो, त्यांना मंदिरासारखं असं काहीतरी दिसू लागतं व ते पाहून ते घाबरतात व नंतरून तिथून ते गायब होतं व ते पाहून आणखीन ते घाबरतात. यल्लाप्पा म्हणतो, अरे ते गेलं तर जाऊ दे, आपण आपल्या कामाला लागू. इकडे तळावर सर्व लोक म्हणत असतात, मामा ते कवाच्यानं गेले आहेत, अजून आलेले नाहीत, आणि ते झाड बी त्यांना मिळालं की नाही कोणास ठाऊक. किसनची पत्नी म्हणते, मला तर वाटतं त्यासनी झाडच मिळालं नसेल कडलिंबाचं. यल्लाप्पाची मुलगी म्हणते, अहो पण ते डाव्या अंगाला झुकलेलं झाड बी पाहिजे ना. नाण्या म्हणतो, मामा
ते औषधांना गेलेत की झाड लावायला गेलेत हेच समजणं झालं आहे बघा. मामा म्हणतात, बघितलं का, हे हसा आहे यांचं, आणि ज्याचं त्यानं काम करायला नको का. नाण्या म्हणतो, मी गेला असतं तर बरं झालं असतं, मला ठाव आहे कडीलिंबाची झाडं कोणत्या अंगाला आहेत ते. मामा म्हणतात, येल्लप्पा गेला आहे नव आता, आणि तुला जर एवढं ठाव आहे तर तू बरं करायचं होतंस की गायींना. गणू म्हणतो, मामा काही बी केलं तरी त्यांनी येऊ पत्र आपल्याला वाट पाहावी लागणार बघा. इकडे आता गाई खूप ओरडू लागते. मामा म्हणतात, अरे येल्लप्पा औषध घेऊन लवकर ये रे बाबा, लय अवघड होऊन बसला आहे इथं, नाहीतर आता माझं मलाच काहीतरी करायला पाहिजे. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.